आता ज्या अर्थी त्यांना ही गोष्ट कळली आहे की आम्ही सामान्य व्यक्ती नाही आहोत, त्या अर्थी आमचं मूळ रूप काय आहे हे शोधण्याचा त्या प्रयत्न करतीलच। आणि मग त्यात त्यांना यश मिळालं तर तिला हे कळेल की तुम्ही म्हणजे श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी म्हणजे श्री महालक्ष्मी आहेत ते। पर त्यासनी हे कळालं का त्यासनी ठाव होण्या अगोदर मला हे ठाव होतं, तर त्या काय करतील ह्याचा विचार बी नको कराया। बानू, आता पुढे काय होणार ह्याचा विचार नको करू। ह्यामधून म्हासेला काहीतरी हाती लागणार, तसंच तुला देखील काहीतरी हाती लागणार आहे। तर त्यासनी हे आवडणार नाही हे ठाव आहे मला। बानू, चिंता करू नको। वैजी मी आले। देवा, मला देखील हेच वाटतं आहे, परंतु मला हे देखील वाटतंय की आपण काहीही करून हा विषय जर टाळला असता तर बरं झालं असतं। कारण आता आख्यानात मोहिनी रूपाची कथा आल्यावर अनेक प्रश्न पडणारच आहेत। गणेश, तूच आहेस ना? ये बाळा। तू असा शांत शांत दिस, काय झालंय? काहीच नाही, मी केवळ तुला भेटायला आलो। काल आख्यानातही तू फार काही बोलला नाही, शांतच होतास। असं नाही माते, तू कोणती मला शंकाच विचारली नाहीस। तू जरी मला सांगितले नसले तरी मला एक सत्य कळले आहे। पण काय सत्य कळलं आहे तुला? प्रधानजी आणि लक्ष्मी देवींबद्दलचे। तुला हे ठाऊक होते ना, पण तू मला सांगितले नाहीस।